गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर BCom शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक सुरू करणार आहोत होल्डिंग कंपनी. आजच्या लेक्चरला होल्डिंग कंपनीचा मीनिंग आपण शिकणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे जो एक्झाममध्ये विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण इथं फक्त होल्डिंग कंपनीचा एक लेक्चर नाही, दोन लेक्चर नाही, तर होल्डिंग कंपनीचा एक स्पेशल कोर्स आपण इथं अवेलेबल करून देणार आहोत आणि तो देखील फ्रीमध्ये. या कोर्समध्ये तुम्ही होल्डिंग कंपनीचे इंट्रोडक्टरी लेक्चर शिकणार आहात, थेरॉटिकल लेक्चर शिकणार आहात, होल्डिंग कंपनीच्या वर्किंग नोट्स ज्या कॅल्क्युलेट कराव्या लागतात त्या वर्किंग नोट्ससुद्धा आपण इथं शिकणार आहोत आणि होल्डिंग कंपनीचे सगळे प्रॉब्लेम्स त्याचे सोल्युशन्स आपण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि अजून एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करत चला, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पहिला लेक्चर सुरू करत आहोत होल्डिंग कंपनीचा. या लेक्चरमध्ये आज जर आपला इंट्रोडक्टरी लेक्चर राहणार आहे. आज आपण फक्त मीनिंग शिकणार आहोत की होल्डिंग कंपनी कशाला म्हणतात. याच्या नावातच कळतंय बघा, अशी कंपनी जी होल्डिंग आहे. होल्डिंग म्हणजे काय? तर कंपनी आपल्याला माहिती आहे, कंपनीमध्ये शेअर कॅपिटल असतात, शेअर होल्डर त्यांचे कॅपिटल इन्व्हेस्ट करत असतात आणि शेअर कॅपिटल गोळा करून कंपनी आपलं कामकाज चालू करत असते. मग जे काही कंपनी आहे, कोणत्या कंपनीला आपण होल्डिंग म्हणणार? तर याला जर बघितलं तुम्ही, पहिला शब्द HOLD, होल्ड म्हणजे ताबा, होल्ड म्हणजे कंट्रोल. मग एखाद्या कंपनीवर कंट्रोल मिळवणे, एखाद्या कंपनीचा ताबा मिळवणे, याला आपण म्हणतो होल्डिंग कंपनी. म्हणजे नेमकं काय? तर अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीवर कंट्रोल ठेवते, अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीचं शेअर कॅपिटल परचेस करते, अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीवर ताबा मिळवते, त्या कंपनीला आपण म्हणणार होल्डिंग कंपनी. एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीवर कसं ताबा मिळवू शकते? मग फिजिकली ताबा घ्यायचा आहे का? फिजिकली नाही, कोणतीही कंपनी फिजिकली ताबा घेत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या कंपनीचे जे काही शेअर कॅपिटल आहे, त्या शेअर कॅपिटलपैकी निम्मे शेअर कॅपिटल म्हणजे मोर दॅन 50% शेअर कॅपिटल जर एखाद्या कंपनीने खरेदी केले तर ती कंपनी त्या दुसऱ्या कंपनीवर ताबा मिळवू शकते. म्हणजे नेमकं काय? तर होल्डिंग कंपनीचा अर्थ इथं मी शिकवलेला आहे. त्या अगोदर इथं आपण एक एक्झाम्पल शिकूया. सपोज ए कंपनी आहे, ए लिमिटेड आणि बी लिमिटेड, अशा दोन कंपन्या आहे, ए लिमिटेड आणि बी लिमिटेड. आणि ए लिमिटेडने बी लिमिटेडचे 50% जास्त शेअर कॅपिटल खरेदी केलेलं आहे. म्हणजे ए लिमिटेड ॲक्वायर दी मोर दॅन 50% शेअर कॅपिटल ऑफ बी लिमिटेड. आता जेव्हा ए कंपनी बी कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त शेअर कॅपिटल खरेदी करते, तेव्हा ए कंपनी असते होल्डिंग कंपनी. ए कंपनी कोणती कंपनी बनते? होल्डिंग. कारण एला ताबा मिळाला कुणावर? बीवर. एने कंट्रोल केला कुणाला? बीला. आणि ज्या कंपनीचे शेअर होल्डिंग कंपनी खरेदी करते, कुणाचे शेअर खरेदी केले? बीचे, तर बी झाली सबसिडरी कंपनी. बी कोणती कंपनी झाली? सबसिडरी कंपनी, दुय्यम कंपनी आपण ज्याला म्हणूया. तर सबसिडरी कंपनी म्हणजे कोणती कंपनी की ज्याच कंपनीचे शेअर्स कोण खरेदी करते? होल्डिंग कंपनी. ज्या कंपनीवर कोण ताबा ठेवते? होल्डिंग कंपनी. ज्या कंपनीला कोण कंट्रोल करते? होल्डिंग कंपनी. अशा कंपनीला आपण म्हणतो सबसिडरी कंपनी. मग इथं दोघांचं मीनिंग मी इथं लिहिलेलं आहे बघा. होल्डिंग कंपनी म्हणजे काय? दी होल्डिंग कंपनी इज अ कंपनी विच परचेस मोर दॅन 50% शेअर्स ऑफ अनदर कंपनी. होल्डिंग कंपनी बनण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कंपनीचे त्या कंपनीने कमीत कमी 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले पाहिजे. म्हणजे दी कंपनी विच परचेस मोर दॅन 50% शेअर्स, अंडरलाईन करा. जर 50% शेअरपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले तरच ती होल्डिंग कंपनी होणार. सपोज ए कंपनीने 30% शेअर्स खरेदी केले, कुणाचे? बी लिमिटेडचे. ए लिमिटेड होल्डिंग कंपनी होऊ शकत नाही. मग एला जर होल्डिंग बनायचं असेल तर एला बी कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करावे लागतील,
तरच ए कंपनी काय होणार, होल्डिंग कंपनी होणार आणि बी कंपनी होणार सबसिडरी कंपनी. म्हणून एक लक्षात घ्या, the company which purchase the more than 50% share capital of another company, such company is called as holding company. जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50%, मी फक्त 50% म्हणत नाहीये, 50% पेक्षा जास्त म्हणजे 51%, 52%, 60%, 70%, 51% पेक्षा जास्त, मग 50% पेक्षा जास्त शेअर कॅपिटल जेव्हा एखाद्या कंपनीची होल्डिंग कंपनी खरेदी करते तेव्हा ती होल्डिंग कंपनी बनत असते. होल्डिंग कंपनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंट्रोलिंग कंपनी. होल्डिंग कंपनी काय आहे, ती कंट्रोलिंग कंपनी आहे, जी कंट्रोल करते कुणाला, सबसिडरी कंपनीला. म्हणजे होल्डिंग कंपनी इज अ कंट्रोलिंग कंपनी अँड इट इज ऑल्सो नोन ॲज पॅरेंट कंपनी. एक लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जातं की होल्डिंग कंपनी काय आहे, तर होल्डिंग कंपनी कंट्रोलिंग कंपनी आहे. होल्डिंग कंपनी पॅरेंट कंपनी आहे कुणाची, सबसिडरी कंपनीची, जी कंट्रोल ठेवते सबसिडरी कंपनीवर, जी ताबा मिळवते सबसिडरी कंपनीचा, अशा कंपनीला म्हणतात होल्डिंग कंपनी. मग होल्डिंग कंपनी जर बनायचं असेल तर पहिली कंडिशन आहे, होल्डिंग कंपनी बनण्यासाठी होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले पाहिजे. आता इथं जेव्हा एखादी कंपनी होल्डिंग कंपनी बनते तेव्हा दुसरी कंपनी कोणती असते, तर मी तर तुम्हाला सांगितलं दुसरी कंपनी कोणती असते, सबसिडरी कंपनी. मग सबसिडरी कंपनी कुणाला म्हणायचं, द कंपनी दॅट इज कंट्रोल्ड बाय होल्डिंग कंपनी, द कंपनी दॅट इज कंट्रोल्ड बाय होल्डिंग कंपनी and the company whose share capital has been purchased by holding company. अशी कंपनी ज्याला होल्डिंग कंपनी कंट्रोल करत आहे, अशी कंपनी ज्याचं कॅपिटल होल्डिंग कंपनीने खरेदी केलेलं आहे, अशा कंपनीला काय म्हणणार, सबसिडरी कंपनी. मग सबसिडरी कंपनीचा अर्थ आपण इथं लिहिलेला आहे, द कंपनी हुज शेअर्स हॅज बीन परचेज बाय होल्डिंग कंपनी. द कंपनी हुज शेअर्स हॅज बीन परचेज बाय होल्डिंग कंपनी. ज्या कंपनीचे शेअर्स कोण खरेदी करते, होल्डिंग कंपनी खरेदी करते, त्याला सबसिडरी कंपनी म्हणतात. आणि दुसरं एक लक्षात घ्या, सबसिडरी कंपनी इज फुल्ली कंट्रोल्ड अँड मॅनेज बाय होल्डिंग कंपनी. जेव्हा होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचा ताबा मिळवते तेव्हा सबसिडरी कंपनीचं पूर्ण कंट्रोल, पूर्ण मॅनेजमेंट कुणाच्या हातामध्ये असतं, होल्डिंग कंपनी. म्हणजे होल्डिंग कंपनी इज अ कंट्रोल्ड कंपनी आहे, ती पॅरेंट कंपनी आहे जी ताबा ठेवत आहे सबसिडरी कंपनीवर. मग सबसिडरी कंपनी इट इज फुल्ली कंट्रोल्ड अँड मॅनेज बाय होल्डिंग कंपनी. सबसिडरी कंपनी कुणामार्फत कंट्रोल केली जाते, होल्डिंग कंपनी मार्फत. सबसिडरी कंपनीवर मॅनेजमेंट ठेवण्याचं काम, मॅनेज करण्याचं काम कोण करतं, होल्डिंग कंपनी, कारण त्यांनी ताबा मिळवलेला आहे. सबसिडरी कंपनीला काय म्हणतात, तर सबसिडरी कंपनी इट इज ऑल्सो नोन ॲज कंट्रोल्ड कंपनी. कंट्रोल्ड अशी कंपनी जी कंट्रोल्ड झाली कुणाकडून, होल्डिंग कंपनीकडून. मग सबसिडरी कंपनीला आपण कंट्रोल्ड कंपनी म्हणतो किंवा चाइल्ड कंपनी म्हणतो. कोणती कंपनी म्हणतो, चाइल्ड कंपनी. म्हणजे सबसिडरी कंपनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंट्रोल्ड कंपनी और चाइल्ड कंपनी ऑफ होल्डिंग कंपनी. म्हणजे सबसिडरी कंपनी ही चाइल्ड कंपनी आहे कुणाची, होल्डिंग कंपनीची, जी पूर्णपणे कंट्रोल्ड केली जाते कुणामार्फत, होल्डिंग कंपनी मार्फत. त्याच्यानंतर आपण इथं होल्डिंग कंपनीचे फीचर्स आणि सबसिडरी कंपनीचे फीचर्स लिहिलेले. तर सबसिडरी कंपनीचे फीचर्स काय, मी आत्ताच सांगितलं, कंट्रोल्ड बाय होल्डिंग कंपनी. द कंपनी हुज टोटली कंट्रोल्ड बाय होल्डिंग कंपनी इज कॉल्ड ॲज सबसिडरी कंपनी. सबसिडरी कंपनी म्हणजे अशी कंपनी जी होल्डिंग कंपनी मार्फत कंट्रोल केली जाते. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार सर ए कंपनीने बी ला खरेदी केलं का, खरेदी नाही केलं, फक्त त्यांचा शेअर कॅपिटल खरेदी केला आणि त्याच्यावर ताबा मिळवला. आता इथं या सिच्युएशनमध्ये होल्डिंग कंपनी सेपरेट आहे आणि सबसिडरी कंपनी सेपरेट आहे. इट मीन्स both the company having the separate legal status, separate legal entity. दोघांना स्वतःचं कायदेशीर अस्तित्व आहे, दोन्ही वेगवेगळे आहे. ए लिमिटेड वेगळी, बी लिमिटेड वेगळी. फक्त एवढं आहे की ए होल्डिंग आहे आणि बी सबसिडरी आहे. होल्डिंग त्याचं काम करत असते, सबसिडरी त्याचं काम करत असते. म्हणजे दोघांना स्वतंत्र अस्तित्व आहे. असं नाही की होल्डिंग कंपनीने ताबा मिळवला म्हणजे सबसिडरी कंपनीचं अस्तित्व संपलं. सबसिडरी कंपनीचा एक्झिस्टन्स कधीच संपत नाही. सबसिडरी कंपनी एक्झिस्टन्स तिचा जिवंत असतं, म्हणजे ती अस्तित्वातच असते. म्हणजे सेपरेट लिगल एंटिटी. सबसिडरी कंपनीला स्वतःचं अस्तित्व आहे. जरी होल्डिंग कंपनीने ताबा मिळवला तरी सबसिडरी कंपनीला स्वतःचं अस्तित्व आहे, सेपरेट लिगल एंटिटी आहे. त्याच्यानंतर फक्त एवढं आहे की सबसिडरी कंपनीचे मेजर डिसिजन्स हॅज बीन टेकन बाय होल्डिंग कंपनी.
महत्त्वाचे डिसिजन, जास्तीत जास्त डिसिजन जे घेतले जातात सबसिडरी कंपनीचे ते कुणामार्फत घेतले जातात? होल्डिंग कंपनी, कारण होल्डिंग कंपनी त्याला कंट्रोल करत असते. आणि इट प्रिपेअर्स इट्स ओन फिनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे. सबसिडरी कंपनीला स्वतःचं जर अस्तित्व असेल, ती स्वतःचा व्यवसाय चालू ठेवते, तर सबसिडरी कंपनी स्वतःचा फायनान्शियल स्टेटमेंट बनवू शकते. म्हणजे असं नाही की होल्डिंग कंपनीने खरेदी केलं तर सबसिडरी कंपनी स्वतःचं फायनान्शियल स्टेटमेंट बनवू शकत नाही. सबसिडरी कंपनीला स्वतःचा फायनान्शियल स्टेटमेंट बनवता येतं. इट मीन्स सबसिडरी कंपनी कॅन प्रिपेअर इट्स ओन फिनान्शियल स्टेटमेंट्स, ती तिचं स्वतःचं फिनान्शियल स्टेटमेंट बनवू शकते. आता होल्डिंग कंपनीचे फीचर्स आपण बघूया. होल्डिंग कंपनी म्हणजे काय? तर कंट्रोल ओव्हर सबसिडरी कंपनी. होल्डिंग कंपनीचं पहिलं वैशिष्ट्य आहे जी कंट्रोल ठेवते कुणावर? सबसिडरी कंपनीवर. म्हणजे होल्डिंग कंपनीचं पहिलं वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकतात, होल्डिंग कंपनी इट इज अ कंपनी विच पुट कंट्रोल ऑन सबसिडरी कंपनी. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, होल्डिंग कंपनी ही सबसिडरी कंपनीच्या शेअर्सची काय घेते? ओनरशिप. 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले जातात. म्हणजे सबसिडरी कंपनीचा मेजॉरिटी शेअरची ओनरशिप कुणाकडे असते? होल्डिंग कंपनीकडे असते. त्याच्यानंतर तिसरं, पॉवर टू अपॉइंट डायरेक्टर. सबसिडरी कंपनीमध्ये जे डायरेक्टर्स असतात, संचालक मंडळ असतात, ते संचालक मंडळ निवडण्याचा अधिकार आणि त्यांना टर्मिनेट करण्याचा अधिकार, त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा होल्डिंग कंपनीला असतो. म्हणजे होल्डिंग कंपनी हॅज अ राईट टू अपॉइंट द डायरेक्टर्स ॲज वेल ॲज टू रिमूव्ह द डायरेक्टर्स ऑफ सबसिडरी कंपनी. सबसिडरी कंपनीमध्ये डायरेक्टर्स अपॉइंट करणे असेल किंवा सबसिडरी कंपनीचे डायरेक्टर्स रिमूव्ह करणे असेल, हे काम कुणाचं आहे? होल्डिंग कंपनीचं, कारण ते त्यांच्याकडे ताबा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी बोथ हॅव्हिंग दी सेपरेट लीगल स्टेटस. दोन्ही कंपनीला स्वतःचं अस्तित्व आहे, दोन्ही वेगवेगळ्या अस्तित्वाने काम करत असतात. कंट्रोल्स मॅनेजमेंट डिसिजन. होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे डिसिजनला कंट्रोल करत असते. वेगवेगळे महत्त्वाचे डिसिजन होल्डिंग कंपनी घेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, होल्डिंग कंपनी प्रिपेअर्स कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट. आता कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट कशाला म्हणतात? तर मी तुम्हाला सांगितलं सबसिडरी कंपनी त्यांचं स्वतःचं बॅलन्स शीट वगैरे बनवते, होल्डिंग कंपनीचं पण स्वतःचं बॅलन्स शीट असते. परंतु इथे लक्ष द्या, आता होल्डिंग कंपनीचं बॅलन्स शीट आणि इथं सबसिडरी कंपनीचं बॅलन्स शीट, या दोघांना मर्ज केलं जातं, या दोघांना एकत्र केलं जातं. आणि या दोघांना एकत्र करून जे बॅलन्स शीट बनवलं जातं त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे सबसिडरीचं बॅलन्स शीट आणि होल्डिंगचं बॅलन्स शीट एकत्र करून एक स्टेटमेंट बनवला जातो, त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे होल्डिंग कंपनी शेवटी एक स्वतःचं कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट बनवत असते, ज्याच्यामध्ये सबसिडरीचं पण बॅलन्स शीट विचारात घेतलं जातं, होल्डिंगचं पण बॅलन्स शीट विचारात घेतलं जातं. आणि या दोघांचं बॅलन्स शीट एकत्र करून, या दोघांचं बॅलन्स शीट एकत्र करून जो बॅलन्स शीट बनवला जातो त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. आणि आपल्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये आपल्याला हाच स्टेटमेंट बनवायचा, आपल्याला हाच बॅलन्स शीट बनवायचा आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तो कसा बनवायचा मी नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवणारच आहे. तर हा झाला होल्डिंग कंपनीचा आणि सबसिडरी कंपनीचा अर्थ. आता तुम्ही म्हणणार सर होल्डिंग कंपनी, एखादी कंपनी होल्डिंग कंपनी जेव्हा बनते तेव्हा ती फक्त शेअर कॅपिटल खरेदी करूनच होल्डिंग कंपनी बनू शकते का? नाही. एनी कंपनी कॅन बिकम दी होल्डिंग कंपनी ऑफ अनदर कंपनी बाय 2 ways. 2 पद्धतीने ती होल्डिंग कंपनी बनू शकते. पहिली पद्धत आहे जी मी इथं लिहितो. पहिली पद्धत, परचेस. $50% or more शेअर कॅपिटल. म्हणजे पहिली पद्धत आहे, एखादी कंपनी जेव्हा परचेस करते 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेअर्स, 50% पेक्षा जास्त शेअर्स, तेव्हा ती होल्डिंग कंपनी बनते. आणि दुसरी, by control or purchase the directors. सबसिडरी कंपनीमध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, संचालक मंडळ असतात, त्यांना कंट्रोल करून किंवा त्यांना खरेदी करून एखादी कंपनी सबसिडरी कंपनीची होल्डिंग कंपनी बनू शकते. म्हणजे होल्डिंग कंपनी बनण्याचे 2 पद्धती आहे. तुम्ही डायरेक्ट सबसिडरी कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर खरेदी करा, तुम्ही होल्डिंग कंपनी बनणार. किंवा डायरेक्ट सबसिडरी कंपनीमध्ये जे काम करणारे डायरेक्टर्स आहे त्यांना खरेदी करून टाका किंवा त्यांना कंट्रोल करा,
तरीसुद्धा तुम्ही त्या कंपनीचे होल्डिंग कंपनी बनवू शकता। तर हे होल्डिंग कंपनीचा अर्थ आज आपण शिकलो। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार सर होल्डिंग कंपनीने 50% पेक्षा जास्त कॅपिटल घेतला, मग शिल्लक राहिलेला कॅपिटल काय करायचं सबसिडरी कंपनीचं? उदाहरणार्थ बी लिमिटेडकडे 10 लाख रुपयाचं शेअर कॅपिटल आहे। किती रुपयाचे शेअर कॅपिटल आहे? 10 लाखाचं। आणि 10 लाखापैकी ए लिमिटेड नावाची जी होल्डिंग कंपनी आहे त्यांनी 7 लाख रुपये शेअर्स खरेदी केले। 7 लाखाचे शेअर्स किती खरेदी केले? 7 लाख। आता तुम्ही म्हणणार 7 लाख म्हणजे 70% शेअर्स खरेदी केले, म्हणजे 50% पेक्षा जास्त खरेदी केले। ए लिमिटेड कोण झाली? होल्डिंग कंपनी झाली। कुणाची? बीची। कारण बी लिमिटेड इथं मी लिहितोय, बी लिमिटेडचे 10 लाख कॅपिटल होतं, त्याच्यापैकी ए लिमिटेडने 7 लाख खरेदी केले। परंतु बी लिमिटेडचा पूर्ण शेअर खरेदी केला का होल्डिंगने? नाही, अजून पण काही शेअर कॅपिटल बी कंपनीचा सबसिडी कंपनीचा बाकी आहे। किती बाकी आहे? 3 लाख रुपये शेअर कॅपिटल बाकी आहे। बी लिमिटेडच्या 10 लाखापैकी 7 लाख ए कंपनीने खरेदी केले, ए कंपनी होल्डिंग झाली, पण शिल्लक राहिले 3 लाख। शिल्लक किती राहिले? 3 लाख। हे 3 लाखाचं काय? तर हे 3 लाख कुणाचे आहे? ते एचे नाही आहे। मग हे 3 लाख जे असतात रिमेनिंग आउटसाइडर आपण म्हणतो, त्याला म्हणतात रिमेनिंग शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी। आणि हा जो असतो तो असतो मायनॉरिटी इंटरेस्टच्या नावाने। मी पुढे तुम्हाला शिकवणारच आहे। कुणाचा असतो? मायनॉरिटी इंटरेस्ट। मायनॉरिटी इंटरेस्ट मीन्स द आउटसाइडर हु परचेस द रिमेनिंग शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी। होल्डिंग कंपनीने शेअर्स खरेदी केल्यानंतर सबसिडरी कंपनीजवळ जो शेअर्स शिल्लक राहतात ते शेअर्स जे व्यक्ती खरेदी करतात त्यांना म्हणतात मायनॉरिटी इंटरेस्ट। मग मायनॉरिटी इंटरेस्ट हे काय असतं? त्याच्यानंतर कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट कसं बनवतात, ते बनवण्यासाठी कोणकोणत्या वर्किंग नोट्स सोडवतात, हे सर्व आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत। आजच्या लेक्चरला फक्त आपल्याला होल्डिंग कंपनीचा मीनिंग शिकायचा होता, जो आय होप तुम्हाला समजलेला असेल। आपण डिटेलमध्ये मीनिंग शिकलो की होल्डिंग कंपनी काय आहे। तर होल्डिंग कंपनी इज अ पॅरेंट कंपनी, होल्डिंग कंपनी इज अ कंट्रोल्ड कंपनी विच परचेज द मोर दॅन 50% शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी अँड बिकम्स द होल्डिंग कंपनी ऑफ दॅट कंपनी। म्हणजे होल्डिंग कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते, त्या कंपनीला कंट्रोल करते, अशा कंपनीला होल्डिंग कंपनी म्हणतात, ज्याला पॅरेंट कंपनी पण म्हणतात। सबसिडरी कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे शेअर्स कोण खरेदी करते? होल्डिंग कंपनी खरेदी करते। ज्या कंपनीला कोण कंट्रोल करते? होल्डिंग कंपनी कंट्रोल करते, अशा कंपनीला म्हणायचं सबसिडरी कंपनी। आणि सबसिडरी कंपनीला आपण चाइल्ड कंपनी सुद्धा म्हणतो। कुणाची? होल्डिंग कंपनीची। मग सबसिडरी कंपनीचे काही फीचर्स आणि होल्डिंग कंपनीचे काही फीचर्स मी तुम्हाला शिकवले। एक लक्षात घ्या, होल्डिंग कंपनीला स्वतःचं अस्तित्व असतं, सबसिडरी कंपनीला पण स्वतःचं अस्तित्व असतं, परंतु या दोघांचं फायनान्शियल स्टेटमेंट जेव्हा आपण कंबाईन करतो, एकत्र करतो, तेव्हा त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट। होल्डिंग कंपनी सर्वचे सर्व शेअर कॅपिटल सबसिडरीचा खरेदी केलेला असेल तर शिल्लक राहिलेलंच नाही आहे, सर्व कुणाच्या नावावर आहे? होल्डिंगच्या नावावर। परंतु काही वेळेस होल्डिंग कंपनी सर्व कॅपिटल खरेदी करत नाही। इथं उदाहरण म्हणून मी दाखवलं 10 लाख होते सबसिडरीकडे, त्याच्यापैकी होल्डिंगने फक्त 7 लाख खरेदी केले, तर शिल्लक राहिलेले जे 3 लाख कॅपिटल असतं, जे कॅपिटल होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीमध्ये खरेदी करत नाही, सबसिडरी कंपनीकडे शिल्लक राहिलेला जो कॅपिटल असतो त्याला कोण खरेदी करतं? मायनॉरिटी इंटरेस्ट। तो मायनॉरिटी इंटरेस्ट सुद्धा आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत। आज फक्त आपण होल्डिंग कंपनीचा अर्थ शिकलो, पुढच्या लेक्चरला आपण शिकणार जे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यासाठी ज्या वर्किंग नोट्स तयार करावे लागतात त्या वर्किंग नोट्स आपण शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त DNA कॉमर्स या चॅनलला कनेक्टेड राहा। तुम्ही एकदा या चॅनलला कनेक्ट केलं की तुम्हाला अकाउंट शिकण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही आणि एक्झाममध्ये तुम्ही अकाउंट या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात। फक्त आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या। होल्डिंग कंपनीचा पूर्ण कोर्स, पूर्ण लेक्चर सिरीज आपण प्रोव्हाइड करणार आहोत। फक्त चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। तर आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरला होल्डिंग कंपनीच्या नोट्स शिकूया। थँक्यू।